आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण झटपट गणपती बाप्पासाठी मोदक बनवूयात। त्याच्यासाठी कढईमध्ये 1 चमचा भर तुपावरती थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घेतले। त्याच्यानंतर 2 चमचे तुपामध्ये 1 कप भर रवा, बारीक रवा घेतलेला आहे, तो भाजून घेतला। रव्याला मंद आचेवरती 7-8 मिनिट तरी चांगलं भाजून घ्यायचं। रवा चांगला भाजला की मोदकची चव देखील खूप छान लागते। आता रवा भाजायला वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण इथे 4 वाट्यांमध्ये 1 चिमूटभर असे कलर घेतलेत वेगळे। तर त्या कलरमध्ये रवा भाजता आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात। 2-3 थेंब पाणी घालायचं। 1 चिमूटभर कलर आहे। कलरमध्ये आपण घेतलेले आहेत हिरवा कलर, पिवळा, ऑरेंज आणि म्हणजेच नारंगी आणि टोमॅटोचा लाल कलर। तर रव्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे। रवा चांगला भाजून घ्यायचा। स्टीलची कढई आहे, पटकन करपण्याची शक्यता आहे। चांगला रवा 7-8 मिनिट भाजून घेतला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप भर पाणी ओतून घेतलेलं आहे। इथे तुम्ही दूध देखील घालू शकता, पण दूध घातला तर ते मोदक लगेचच खायला लागतील, कारण दुधाची वस्तू लगेच खराब होते। 1 चिमूटभर मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि अजून 1 छोटा चमचा तूप घातलं, साखर घातली। जेवढा रवा घेतला होता त्याच्या पाऊण मी साखर घातलेली आहे। तुम्हाला जेवढं कमी अधिक गोड हवं आहे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। मस्त साखर घातल्यानंतर रव्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपल्याला रवा चांगला मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची। वाफेवरती हा शिरा चांगला फुलला जातो आणि उकडीचे मोदक खायला छान लागतात, त्याला थोडा वेळ लागतो। तळणीचे मोदक देखील करायला थोडा वेळ लागतो, पण जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल तर इन्स्टंट म्हणून तुम्ही या पद्धतीने रव्याचे लाडू करू शकता किंवा मोदक देखील करू शकता। तर आज आपण मोदक बनवतोय छानसे। तर मी इथे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालून हा शिरा मिक्स केला आणि आता आपल्याला झटपट बनवायचे म्हणून परातीमध्ये हा शिरा मी काढून घेतलेला आहे आणि याचे 4-5 भाग मी केलेत। तर प्रत्येक भागामध्ये मी कलर मिक्स करते। पहिला हा आपला आहे नारंगी ऑरेंज कलर, दुसऱ्यामध्ये मी हिरवा कलर मिक्स करते। झाला हिरवा कलरचा शिरा तयार। हा तिसरा आहे, त्याच्यामध्ये मी पिवळा कलर टाकलेला आहे, येलो कलर। मस्त चांगला मिक्स करून घ्यायचं, मस्त गोळा बनवायचा त्याचा। झाला आपले 4 प्रकारचे कलरफुल आणि 1 तसंच ठेवायचा, म्हणजे आपल्याकडे आता 5 प्रकारचे कलरफुल मोदक तयार होतील। तर मोदकचा साचा घ्यायचा, त्याला थोडंसं तूप लावायचं, एकदाच लावायचं, परत लावायची गरज नाही। आणि त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मी टाकलेत। तर मस्त येलो कलरचा आपला हा पिवळ्या कलरचा मस्त अतिशय भन्नाट दिसतोय आणि खूप झटपट मस्त असा हा मोदक आपला तयार झालेला आहे। असेच मी आता सगळ्या प्रकारचे मोदक करून घेते। तर आता इथे 5 प्रकारचे शिऱ्याचे गोळे दिसत आहेत। तर तुम्ही हे देखील जसा आपला तिरंगा झेंडा असतो तसेच तुम्ही मिक्स देखील करू शकता त्याच्यामध्ये। आणि या 5 प्रकारच्या कलरमधून तुम्ही वेगवेगळे प्रकारचे मोदक छान मिक्स करून बनवू शकता। मिश्रण छान मिक्स करायचं आणि हा आपला मस्त हिरव्या कलरचा मोदक तयार झालेला आहे। मी इथे ड्रायफ्रूट म्हणून थोडेसे बदाम उभे कापून घेतलेले आहेत। सुरीने पातळ मस्त उभे कापून घ्यायचे। बदाम खूप छान दिसतात। इथे तुम्ही कुठले ड्रायफ्रूट वापरू शकता। या मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण टाकायच्या अगोदर थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आणि मस्त मिश्रण भरून घ्यायचं। झटपट हे 5 प्रकारचे आपल्याकडे मोदक तयार झालेले आहेत। आता हे 5 प्रकारचे सोडूनही अजून मी छान असे मिश्रण मिक्स करून कलरफुल मोदक बनवलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।